गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात परतीचा पाऊस इतका जोरदार कोसळलाय की संपूर्ण राज्य हादरून गेले। विशेषतः मराठवाड्यात 20 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या मुसळधार पावसाने खूप मोठी हानी केली आहे। आतापर्यंत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 150 जणांवर दगावली। त्याचबरोबर 327 घरे आणि गोठे कोलमडून पडले। हे फक्त आकडे नाहीत, यामागे असंख्य कुटुंबांच्या दुःखद कहाण्या आहेत। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। बीड आणि धाराशिव जिल्ह्यात तर पावसाने कहर केलाय। मुसळधार पाऊस कोसळल्याने पिकांचं प्रचंड नुकसान झालं। शेतकऱ्यांनी सांगितलं की पशुधनाचाही मोठा फटका बसलाय। राज्यातील 30 जिल्ह्यांना या पावसाचा जबरदस्त तडाखा बसलाय। प्राथमिक अंदाजानुसार 27,98,054 हेक्टर म्हणजे 69,95,135 एकर क्षेत्र प्रभावित झालं। यात 15 जिल्ह्यात 10,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित आहे। नांदेड, बीड, सोलापूर, यवतमाळ आणि बुलढाणा हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले। सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग अशी प्रमुख पिकं पावसात वाहून गेली किंवा कुजून नष्ट झाली। 24 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूर स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या। सोलापूर, पुणे जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरूच आहे आणि अनेक ठिकाणी बचाव कार्य जोरात सुरू आहे। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती अतिशय बिकट आहे। ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेतीचं प्रचंड नुकसान झालं। काही ठिकाणी जमीन वाहून गेली, खरडून गेली। याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं। ते म्हणाले, तात्काळ मदत देण्यावर आमचा भर आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल। ओला दुष्काळाबाबत योग्य निर्णय घेऊ। शिवसेनेच्या वतीने आम्ही औषधं, डॉक्टरांची टीम आणि धान्य पाठवलं आहे। राज्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालं। काही ठिकाणी पुरामुळे जीवितहानी झाली। घरे, घरगुती वस्तू आणि पशुधनांचंही मोठं नुकसान झालं। या परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे 24 ते 25 सप्टेंबरला होणारा माझा जनसंवाद कार्यक्रम पुढे ढकलला आहे। मी स्वतः लवकरच पूरग्रस्त भागांना भेट देणार। राष्ट्रवादीच्या सर्व पालकमंत्र्यांनी आपल्या नेमलेल्या जिल्ह्यात आणि आमदारांनी मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर गावोगावी जाऊन बाधितांना त्वरित दिलासा आणि मदत द्यावी। प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावे असे निर्देश दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितलं, आतापर्यंत साधारण 975.5 मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या 102% इतका आहे। काही भागात पुरामुळे लोक अडकले आहेत। बीडमध्ये बचाव कार्य सुरू आहे। अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणीमध्ये अतिवृष्टी झाली। जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला, 10 जण जखमी झाले। एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 तुकड्या काम करत आहेत। फडणवीस म्हणाले, पंचनामे येताच मदत करत आहोत। आतापर्यंत 31,64,000 शेतकऱ्यांसाठी 2,215 कोटी रुपये मदत करण्याचा GR काढला आहे। मृत्यू झालेल्यांना मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। नुकसान झालेल्यांना नियमाप्रमाणे मदत देऊ। ते पुढे म्हणाले, खरडून गेलेल्या जमिनीसाठी GR आहे, त्यानुसार मदत देऊ शकतो। नरेगाच्या माध्यमातूनही मदत करता येते। केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे, पण केंद्राची मदत येण्यास वेळ लागतो, त्यामुळे थांबणार नाही। एनडीआरएफचे ऍडव्हान्स पैसे वापरू। आतापर्यंत सर्व GR मिळून 31,64,000 शेतकऱ्यांसाठी 2,215 कोटी जारी केले आहे। यातील 1,829 कोटी खाली पोहोचलेत। उर्वरित 2 दिवसात देऊ। स्थलांतरित लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली। पूर आटोक्यात येईपर्यंत आणि साफसफाई होईपर्यंत सर्व खर्च सरकार करेल। घर, जनावरे आणि शेतीचे स्वतंत्र मूल्यमापन होईल, त्यानुसार नुकसान भरपाई देऊ। पावसाच्या परिस्थितीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, यंदा राज्यात अभूतपूर्व पाऊस पडला। जे जिल्हे दुष्काळासाठी ओळखले जातात त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि सोयाबीनसह इतर पिकं कुजून गेली। सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। अशा संकटात त्यांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे। केंद्राच्या योजनांद्वारे नुकसान भरपाई करणं आवश्यक आहे। जमीन वाहून गेली, पीक गेलं, माती गेली, या तिन्हींची भरपाई द्यावी। तर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, पावसामुळे मराठवाड्यासह पूर्व पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यात गंभीर स्थिती आहे। सोयाबीनसह कापसाचं पीक पूर्णतः नष्ट झालं। आधीच्या पावसाने कठीण परिस्थिती होती,
त्याचे पंचनामे अजून पूर्ण नाहीत. या 2 दिवसात झालेल्या पावसाने विदर्भ, मराठवाड्यात पिकांचं मोठं नुकसान झालं. जनावरे वाहून गेली, माणसं असुरक्षित आहेत. लोकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवा. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी. यापूर्वीही आम्ही ही मागणी केली होती. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रिधोरी गावातील पुरात अडकलेल्या 8 लोकांना सुखरूप बाहेर काढलं आणि इतर 28 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं. ही कार्यवाही आपदा मित्र अक्कलकोट यांनी बार्शी येथे जाऊन केली. पहाटे 4 वाजेपासून ही मोहीम केली. बीड, धाराशिव, सोलापूरमध्ये रात्रीपासून बचाव कार्य सुरू असल्याचं एनडीआरएफने सांगितलं. बीड जिल्ह्यातून 26, धाराशिव जिल्ह्यातून 9 आणि सोलापूर जिल्ह्यातील 59 जणांची सुटका झाली. मराठवाड्यात झालेल्या पावसानंतर शिवसेना उभाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्राने 10,000 कोटींची मदत द्यावी अशी मागणी केली. ते म्हणाले, सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं पीक पाण्यात गेलं. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षात ढगफुटी, अतिवृष्टी त्याने पाहिली नव्हती. काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात गारपीट झाली होती, पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आणि खरीप पिकं डोळ्या देखत पाण्यात गेली. आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला हवा होता. जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली. गुरेढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला त्यातून ते कसे सावरणार? केंद्राने किमान तातडीने 10,000 कोटींची मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी निर्देश द्यावे. शेतकऱ्यांच्या बाबतीत पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालू नका. पहिल्यांदा भरपाई बँक खात्यात जमा करा आणि नंतर शहानिशा करा. जुन्या निकषाप्रमाणे 2 हेक्टर पर्यंत मदत न देता 3 हेक्टर पर्यंत मदत द्या. ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा. स्वतःच्या जाहिरातीबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या. गेल्या 2 दिवसांपासून धाराशिव मध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे. रविवारी 21 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि भूम तालुक्यात पूर स्थिती निर्माण झाली. अचानक झालेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने तातडीने धाव घेतली. आतापर्यंत अनेक कुटुंबांना सुखरूप बाहेर काढलं असलं तरी अजूनही काही नागरिक पुरात अडकलेले आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शेतात बांधलेल्या दावणीतील 300हून अधिक जनावरं पुरात वाहून गेली. परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथील थोरबोले, जगताप आणि ठोंगे वस्त्यांवर पुराचं पाणी घुसलं. अजून तेथील नागरिकांना एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी हेलिकॉप्टर तयार करण्यात आलं आहे. पुरामुळे गावोगावी घरे पाण्याखाली गेल्याने संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान झालं. आधीच हातात न आलेली शेतीची पिकं पाण्यात बुडाली असून घरातही पाणी शिरल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आलं आहे. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ पथके तसेच बचाव पथके युद्ध पातळीवर काम करत असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील गावांना तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम आणि कळंब तालुक्यातील काही गावांना पावसाचा मोठा फटका बसला. बीड जिल्ह्यातील काही गावांमध्येही अशीच परिस्थिती आहे. नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक अडकले असून सकाळपासून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे सुमारे 150 ते 200 नागरिक अडकले होते. सकाळपासून सुरू झालेल्या बचाव कार्यात आतापर्यंत 99 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. यामध्ये लाखी येथील 12, रुई येथील 13, देवगाव खुर्द नरसाळे चौधरी वस्ती येथील 4, ढगपिंपरी येथील 8, करंजा येथील 2, कपिलापूर येथील 11, वाघेगव्हाण येथील 3 आणि नालगाव येथील 20 या गावातील लोकांचा समावेश आहे. दरम्यान कळंब तालुक्यातील खोनला गावात मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे 20 कुटुंबांना रात्री ग्रामपंचायत कार्यालयात हलवलं. कळंब तालुक्यात एक व्यक्ती अजून अडकली असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भूम तालुक्यात पाणी साचलं असलं तरी लोक अडकलेले नाहीत. सध्या बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पाऊस कधी सौम्य तर कधी जोरदार सुरू असून प्रशासनाकडून सतत बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. बीड जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने धुमाकूळ घातला असून
नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। यासह मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने झोडपलं असून उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत। बीड जिल्ह्यात 15 तारखेला झालेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक गावे जलमय झाली आणि काही तासातच शेकडो कुटुंबे अडकून पडली। या आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देत भारतीय लष्कराने नागरी प्रशासनाच्या समन्वयाने व्यापक बचाव मोहीम हाती घेतली आहे। दक्षिण कमांडच्या थार रॅपिड्स ब्रिगेड मधील लष्करी विमान दलाची हेलिकॉप्टर्स अल्पावधीतच पाचारण करण्यात आली। प्रतिकूल हवामान व कठीण उड्डाण परिस्थितीला तोंड देत वैमानिकांनी दुर्गम व जलमग्न भागात प्रवेश करून अडकलेल्या नागरिकांची सुटका केली। महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून सततच्या उड्डाणांद्वारे बचाव कार्य अखंडपणे सुरू आहे। बीड जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरी बीड, किनगाव राजा परिसरातील अनेक गावात काल 15 सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला। किनगाव राजा गावाला पाण्याचा वेढा पडला। पाताळगंगा नदीला महापूर आला असून तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। शेतातील उभी पिकं पाण्यात गेल्याने मोठं नुकसान झालं। इंदापूर तालुक्यात 14 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सणरस नाल्याला पूर आला। यामुळे शेतीचे आणि ओढ्यालगतच्या घरांचे नुकसान झाले। 15 सप्टेंबर रोजी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली। सणरस मध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन कृषी आणि महसूल विभागाला नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले। कृषी मंत्री भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यात कमी वेळेत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे सणरस भागात पूर स्थिती निर्माण झाली। भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी ओढ्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम करण्यात येईल। लवकरच हे काम मार्गी लावू। हा पाऊस, हे नुकसान, या व्यथा ऐकून तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।